हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रीतीज यूट्यूब चॅनल. सो आज खूप दिवसानंतर मी परत व्लॉगिंग करते आणि आता वाजले 2 कारण की मी नाईट शिफ्ट करते. सो मी काही सकाळी उठू नाही शकत कारण की मी येतेच सकाळी 5 वाजता झोपायला होतात आणि मग 12-1 उठायला. आता मी मस्त अशी आंघोळ वगैरे केली आहे, केस धुतली आहेत, रात्री तेल वगैरे लावलेलं केसांना. आता मी चालली आहे मिसळ खायला कारण की माझ्या नवऱ्याची आणि माझी फेवरेट आहे मिसळ. म्हणजे आम्हाला खूप जास्त आवडते ती. मग आता आम्ही जातो मिसळ खायला आणि मग बघूया पूर्ण दिवस आम्ही काय काय करतो. स्टे ट्यून. सो माझा नवरा ॲज युजल आम्हाला कुठे जायचं असलं की पहिला गाडी साफ करतो आणि मग आम्ही निघतो. सो बाबू आजचा काय प्लॅन आहे? आजचा काय प्लॅन नाही. तुम्हाला बोललेलं तुम्हाला फिरायला घेऊन जाणार आहेस. फिरायला? अरे तुला मग अशी असं गोल नाही फिरायला. मला फिरायला जायचंय. सुट्टी घे ना 2-3 दिवस, मग जाऊ आपण. नाही ना सुट्टी भेटणार मला. आता मिसळ खायला नाही. हां, आता मिसळ खायला चाललोय आपण, ते सांगितलं मी. चांगली बाईक आहे माझी. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एन्जॉय. वा. म्हणजे तिथं असं मोठं काही नसतं. फिरायला न्यायचे, चल मिसळ खाऊन येऊ. ओके. नाही, मिसळच्या नंतर आपण जाणार आहे दुसरीकडे कुठेतरी. नाही. बाबू असं नाही करायचा. सो आम्ही मिसळ खायला जाऊ आणि नंतरला मग हा मला गार्डनला घेऊन जाणार आहे हो. कारण की आम्हाला आज रील्स बनवायचे आहेत. मी त्याला आपलं डिसाईड झालंय की रील्स बनवायचे आहेत. हां, मी आज ह्याला जबरदस्ती रील्स बनवायला भाग पाडणार आहे. सो गाईस, आता आम्ही निघालोय. लेट्स गो. ठीक आहे, चालेल. खूप जास्त ऊन आहे ना बघू. आमचा प्लॅन होता मिसळ खायचा, पण ह्याने ॲज युजल मला जेवण करायला घेऊन आलाय. कुत्रा नेहमी चेंज करत असतो. आता चाललंय भाकरी आहे का विचारायला. शेतकरी धाब्यामध्ये आता पण किती गर्दी तुम्ही बघू शकता. भाकरी नाही आहे. काय रे? रोटी आहे, तंदूर रोटी आहे. मग आता ह्याला बघतोय हा दुसरे कुठले रेस्टॉरंट्स आहेत का. सगळं एकदम नीट प्रॉपर पाहिजे, नाही तर आम्हाला कुठं नको. एवढी गर्दी आहे, मी म्हणते चल करून चांगलं असेल. नाही, आम्हाला दुसरं बघायचं आहे. आता हा गाडी काढतोय आणि आम्ही चाललोय स्वाद मराठाला. हात काढ. हां, मॅप बघतोय. 2 मिनटावरच आहे. लेट्स गो. फायनली आमचं डिसाईड झालं की कुठे जायचं आहे करून. आणि 10 मिनटं ह्याने मला विनाकारण फिरवले. एवढं ऊन आहे ना, बेकार ऊन वाढलं आहे. घरातून बाहेर नका निघू दुपारचं काहीच. आता हा पार्किंग करतोय कारण की पडेल मी नालाय का. इथे लावतोय कारण की गाडीला ऊन नको लागायला म्हणून. आणि इथे मी पूर्ण उन्हात भिजून गेली, त्याचं चाललं त्याला. सो कोपर खेळण्यामध्ये 15 मिनटं फिरून आला आणि ते शिवतारा नवीनच झालं रेस्टॉरंट चालू, तर आम्ही तिथे जातोय जेवायला. मस्त आहे. गावरान चिकन मसाल्यासाठी. हां, ठीक आहे. एक हे कर ना, चिकन मसाला गावरान चिकन मसाला थाली. वडे एकच आहे. हो, बाकी काय पापड वगैरे वगैरे. स्पेशलमध्ये चिकन आहे का कोणते? शिवतारा स्पेशल पण भेटा. सो आम्ही नेहमी जगदममध्ये खायला जायचो चिकन थाली. पण काय माहिती काय झालं, त्याची चेंज टेस्ट झाली आहे रे. तुम्हीच सांगितलं मला, कारण की हा माझ्याशिवाय 2-3 वेळा जेवून आलाय तिथे. हसू नकोस. मग आम्ही तिकडे नाही गेलो आणि बाजूलाच हे शिवतारा करून नवीन ओपन झाले. मग लेट्स सी आपण इथे कसं आहे हे. आपण कुठल्या लोकेशनमध्ये एक्झॅक्ट तुम्ही सांगू शकाल का मिस्टर खराडे? हे कोपर खेळण्याची मार्चच्या समोर आहे. ओके, ऑपोजिटला. हां, ऑपोजिटला आहे. सो जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन ट्राय करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फीडबॅक आम्ही सांगतो. व्ह्यूजसाठीच भरपूर ट्राय करते की शेवटपर्यंत आवाज वाढतील. माझं मॉनिटायझेशन होऊ द्या, पैसे कमवू द्या.
मी हे सगळं तुमच्यासाठी करते. मी तर खाऊन जाईल, पण हे मी तुमच्यासाठी करते कारण तुम्ही तुम्ही इथे खावा, करेक्ट तुम्ही पण ही चव घ्या. करेक्ट. असे ते बोलतात ते Correct. चवीचा वाटा इथे जेवून थांबवाच. सपोर्ट मराठी माणूस. भेटला का तुला लिंबू भेटला? लिंबू मागितलेलं फक्त. बघतोय तरी बघ आपण ते पण तरी हातात दिलं. खाली टेबलवर ठेवत ठेवलं. आता नवीन आहे, समजून घ्या गाईस. आणि पापड, मसाला पापड घेतलेला आम्ही. हा जो आपण छोटे पापड असतात ते वाले आहे. हा जो आपण घरी यूज करतो, थोडा डिफरंट आहे पण ठीक आहे. ओके ओके. हां, सो इथे आली आमची चिकन थाली. इथे काय काय बाबू? चिकन सुक्का. हे कोल्हापुरी चिकन आहे, चिकन सुक्का, ओके तांबडा पांढरा, ओके सोलकढी, ओके. अंडा एग करी, आणि कांदा कांदा आणि लिंबू ऑलरेडी तुला दिलेले. आणि एक लिंबू. सो गाईज लाईट गेली होती आणि लाईट परत आली. आमची चिकन थाली आता टेस्ट बघूया आपण कशी आहे. पैसे कुठे कमवायला लागतात खायला? खात ना प्रत्येक संडेला बाहेर यायचं खायचं तरी खातं. खावं मी कमवतोय. अरे खा नाही देऊ आणि अजून देऊ. मी कमवतो तो ऐका काही. ओव्हर ॲक्टिंग करतो, नुसता ओव्हर ॲक्टिंग. सो आता आमचं झालेलं आहे लंच करून. आणि तुम्ही किती रेट कराल? रेट मी 300च्या वरती नाही देत कोणालाच. सांग ना, मी त्याला विचारले रेस्टॉरंटला. कोणाला रेट करायचं हॉटेलला? हां 10 आउट ऑफ का? हां 10 आउट ऑफ 7. 7 माझ्या पण मनात तेच होतं, कारण की नवीन नवीन होतं, काही गोष्टी थोड्या नव्हत्या अप टू मार्क. बट ठीक आहे. आता आम्हाला घेऊन जाणार आहे आईस्क्रीम चारायला किंवा मग ज्यूस. चारायला गुरांना चारा चारतो जसं हिला आता चारायला जातो. सो लेट्स गो. किती छान आहे हा माणूस. मला हे घ्यायला लावलं रसमलाई आणि स्वतः बोलतो की हे छेना टेस्ट किती मस्त आहे. मग मी छेना टेस्ट घेतो. टेस्ट नाही टोस्ट. टोस्ट सॉरी. म्हणजे किती किती हरामी. छेना टोस्ट कोणी पण खातो. हे रसमलाई. वाव. शटअप. इधर ते रस माधुरी आहे. रस माधुरी आहे. अच्छा रस माधुरी. माधुरी. सॉरी. गाईज शी बाबू. मस्त आहे ना. आम्ही चेटकमध्ये आलो आणि वुमेन्स डेची ऑफर आहे काही गोष्टींवरती. सो तुम्ही बघू शकता आणि विजिट करू शकता, पण ती फक्त आजच्या दिवशी आहे. ऐक ना, मगाशी ना तर तू पे करायला गेला ना तेव्हा एक बाई आलेली, म्हणजे ती माझ्याकडे बघत होती. गरीब असं. हां म्हणजे तर ना आज वुमेन्स डे होता म्हणून तो बोलला की मत पे करो, बाहेरून घ्या. अरे यार शीट. House. तू पण तर गरब दिसत होती. पण त्यांनी नाही दिलं मला. यार अच्छा मी श्रीमंत होतो म्हणून. सो खाऊन वगैरे झाले आणि आता मी परत चालले. कुठे चालले आता? घरी. लय ऊन आहे, घरीच जाऊया. मी किती जेवण झाले, घरी घेऊन जायला म्हटलं तर हा आलं इथं. हे पाहिजे आणि ते पाहिजे. दुसरं येऊ काही तुला काय घ्यायचंय ते घे. म्हणजे मी पटकन. अरे पण तू घे ना तुझं. तू मला काय विचारतोय? सगळ्याच मी झोपून उठलेली आहे. आता 7 वाजलेत आणि हा मला काहीतरी बोलला. बोल आता. नाही बोल. अरे मी थोड्या दिवसामध्ये पैशावाला होऊ शकतो. कधीही मला कुठून तरी लॉटरी लागून मी जर करोडपती झालो आणि नंतर तू जर ॲलिमनी
काय सांगताय ते एकदा पैसे जर तुला वाटलं की चला हप्ता अमाऊंट भेटेल तर मी बोललो की बॉन्ड बनवून घेऊ आणि ते लिहून घेते दे मला सगळं साईन कर की जर असं काही झालं इन फ्युचर तर मी ॲलिमनी नाही मागणार. पेट्रोलला पैसे रोज देते मी तुला, तू मला बोलतोय साईन कर करून. इकडे तोंड दाखव, तोंड दाखव. हा, आहे पण मी कधी होऊ शकतो श्रीमंत. कधी होऊ शकतो. आता काय आहे? आता काय म्हणजे वा. सो गाईज मी मस्त अशी एक बिर्याणी बनवली आहे. बिर्याणी नाही झाली, पुलाव झालाय. तो कसं वाटते बाबू? खाऊन पाहायला लागेल, बघ डेअरिंग ना. करावं लागेल. डेअरिंग काय करतो शान्या? मस्त येतोय वास. एक टेस्ट कर. सांगितलं नाही तू कसं झालंय. म्हणजे मसाला राईस आहे वेजवाला, फक्त त्यामध्ये अंडे आहे. ठीक आहे.